नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। गुरूंच्या शिकवणीने घडलेली पिढी अशोक भोसले सरांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात पार पडला। ज्ञानोपासक विद्यालयातील पर्यवेक्षक श्री अशोक साहेबराव गवळी यांचा सेवानिवृत्ती सोहळा दिनांक 30 ऑगस्ट रोजी बोरी येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला। या प्रसंगी आजी माजी विद्यार्थी, शिक्षक वर्ग, पालक तसेच पंचकोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या आवडत्या गुरुला भावपूर्ण निरोप दिला। भोसले सरांचा कार्यकाळ शिस्त, नियोजन आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या निष्ठेने परिपूर्ण राहिला। त्यांनी आपल्या सेवा काळात असंख्य विद्यार्थ्यांचे जीवन घडविले। आज त्यांचे विद्यार्थी वकील, डॉक्टर, शिक्षक, व्यापारी, पत्रकार अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रामाणिकपणे कार्यरत आहेत आणि देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपला ठसा उमटवत आहेत। झाड स्वतःच्या मुळांसाठी पाणी मागत नाही, ते सावली आणि फळ देऊन जग समृद्ध करतं। तसंच शिक्षकांचं जीवन असतं स्वतःच्या श्रमातून इतरांचं आयुष्य उजळणारं असतं। सेवानिवृत्ती समारंभात सरांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांप्रती, पालकांप्रती आणि आपल्या सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली। त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आले आणि वातावरण भावूक झाले। कार्यक्रमात नंदकुमार गिरी सर, नागशन भेरजे सर, अमोल निकम सर, प्रवीण लाकर सर, देवदास चिंपले सर, जाधव सर, सौ दुर्गा देशमुख मॅडम, श्री भरणे सर तसेच श्री घोडके सर यांच्यासह अनेकांनी आपले मनोगते मांडली। जुन्या आठवणींना उजाळा देताना सर्वांनी भोसले सरांकडून मिळालेली प्रेरणा, त्यांची कार्यनिष्ठा आणि विद्यार्थ्यांच्या घडणीत दिलेले योगदान अधोरेखित केले। गुरूंचं ऋण कधी फेडता येत नाही, त्यांच्या शिकवणीतूनच जीवनाला दिशा मिळते। विद्यार्थ्यांचा यश हाच गुरूंचा खरा सन्मान, हीच खरी शिक्षकी परंपरा आहे। ज्ञानोपासक विद्यालयाचा पाया भक्कम करण्यात भोसले सरांचे योगदान अनन्यसाधारण राहिले आहे। त्यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन घडलेली पिढी आज समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये जबाबदारीने कार्यरत आहेत, हीच खरी त्यांची शान ठरली। शिक्षकाची खरी ओळख म्हणजे फक्त धडा शिकवणे नव्हे, तर आयुष्य घडवणे। भोसले सरांनी आपल्या सेवा काळात हे दाखवून दिले आणि आज त्यांच्या विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा गौरव करून त्यांना अमर्याद सन्मान अर्पण केला। शिक्षक हेच आयुष्याचे खरे शिल्पकार असतात, त्यांच्या शिकवणीतूनच उज्ज्वल भविष्याची पिढी उभी राहते। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।